तुम्ही अजूनही 25,000च्या नोकरीसाठी रांगेत उभे आहात? मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगा, 9 ते 5 ची नोकरी करून महिन्याला 25-30 हजार कमवणं आणि दुसऱ्याचा बिझनेस करोडोंचा करणं हेच तुमचं स्वप्न आहे का? आमचा मोटो अगदी स्पष्ट आहे. आम्हाला नोकरदार नाही तर महाराष्ट्रात बिझनेस टायकून्स उभे करायचे. मे 2026 मध्ये PM मोदींचा युरोप दौरा झाला. जगाने हेडलाईन्स वाचल्या, पण एका चतुर मराठी उद्योजकाने काय वाचलं पाहिजे? त्या दौऱ्यात नक्की काय ठरलं? आधी काय अडचण होती आणि आता काय संधी आहे? उद्या सकाळी तुम्ही स्वतःची कंपनी कशी सुरू करू शकता हे आपण एकामागून एक थेट समजून घेऊयात. कागद पेन घेऊन बसा, कारण हा व्हिडिओ जनरल गप्पा मारण्यासाठी नाही, तुमचा बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी आहे. सगळ्यात पहिले सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्र. आधी काय अडचण होती? जर तुम्हाला EV गाडीचे सुट्टे भाग, रोबोटिक्स किंवा मोबाईल पार्ट बनवणारी कंपनी काढायची असेल तर लागणारी मायक्रोचिप तैवान किंवा चीनमधून आयात करावी लागायची. लहान कंपन्यांना या चिप्स वेळेवर मिळत नव्हत्या आणि प्रचंड महाग पडायच्या. बिझनेस सुरू होण्यापूर्वीच ठप्प व्हायचं. आता डील काय झाली आहे? या दौऱ्यात भारताने नेदरलँड्सच्या प्रगत हायटेक कंपन्यांची, उदाहरणार्थ ASML, थेट भागीदारी केली. प्रगत युरोपियन तंत्रज्ञान भारतात आणून देशातच संपूर्ण सेमीकंडक्टर सप्लाय चेन आणि डिझाईन इकोसिस्टीम उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि याचा आपला फायदा कसा आहे? तुम्हाला अब्जावधींची चिप फॅक्टरी नाही काढायची आहे. तुम्ही कोणत्याही MIDC मध्ये चिप टेस्टिंग युनिट, सेमीकंडक्टर डिझाईन फर्म किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांची असेंब्ली लाईन सुरू करा. कच्चा माल देशातच उपलब्ध होणार असल्याने तुम्ही जागतिक ब्रँड्सचे अधिकृत वेंडर बनू शकता. सेकंड आहे ग्रीन टेक आणि हायड्रोजन ऊर्जा. आधीचा प्रॉब्लेम काय होता? महाराष्ट्रात सोलर प्लांट किंवा वेस्ट टू एनर्जी, कचऱ्यापासून ऊर्जा प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी लागणारी अत्याधुनिक मशिनरी युरोपमधून मागवावी लागायची. त्यावर भारतात 100% जास्त इम्पोर्ट ड्युटी होती. 50 लाखांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट थेट 1 कोटीच्या पार जायचा. भांडवलाअभावी मराठी तरुण मागे पडायचा. आता डील काय झाली आहे? नॉर्वे आणि स्वीडन या ग्रीन एनर्जीमधील आघाडीच्या देशांसोबत EFTA TEPA अंतर्गत महत्त्वपूर्ण करार झाला. या अंतर्गत ग्रीन टेक्नॉलॉजीशी संबंधित मशिनरी आणि उपकरणांवरील आयात शुल्क पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे. आणि याचा आपला फायदा कसा आहे? युरोपमधील अत्याधुनिक सोलर पॅनल्स, बायोगॅस किट्स आणि क्लीन टेक सिस्टीम्स आता तुम्ही अत्यंत कमी खर्चात भारतात आणू शकता. महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये क्लीन एनर्जी कन्सल्टन्सी किंवा सोलर ग्रीड इन्स्टॉलेशनची स्वतःची कंपनी सुरू करू शकता. मशिनरी स्वस्त झाल्यामुळे तुमचा नेट प्रॉफिट मार्जिन थेट 40% वाढेल. तिसरं आहे कृषी प्रक्रिया आणि अन्न निर्यात. आधी काय प्रॉब्लेम होता? महाराष्ट्राचा हापूस आंबा, जळगावची केळी किंवा नाशिकची द्राक्ष दुबई आणि युरोपमध्ये विकायची इच्छा असूनही कडक कस्टम नियम, जाचक कागदपत्र आणि कार्गो विलंबाने माल बंदरावरच चढायचा. आंतरराष्ट्रीय एक्सपोर्ट एजंट्सना प्रचंड कमिशन देण्यातच नफा संपायचा. आणि आता डील काय झाली आहे? UAE आणि इटली सोबत फास्ट ट्रॅक कस्टम क्लिअरन्स आणि मायग्रेशन मोबिलिटी करार यशस्वी झाला. भारतीय कृषी आणि अन्न उत्पादनांना थेट युरोपियन आणि गल्फ बाजारपेठेत प्राधान्याने आणि विना अडथळा प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि आपल्यासाठी काय संधी आहे? नाशिक किंवा पुण्यात स्वतःची इंटरनॅशनल ट्रेडिंग आणि एक्सपोर्ट कंपनी नोंदवा. शेतकऱ्यांकडून थेट उच्च दर्जाचा माल खरेदी करा. युरोपियन पॅकिंग स्टँडर्ड्स वापरा आणि थेट दुबई किंवा इटलीच्या सुपर मार्केट्सना सप्लाय करा. कमिशन एजंट्स पूर्णपणे गायब. संपूर्ण परदेशी नफा थेट तुमच्या बँक खात्यात. व्यवसाय उभा करण्यासाठी केवळ कल्पना पुरेशी नसते, त्याला योग्य कायदेशीर प्रक्रियेची आणि सरकारी मदतीची जोड मिळणे आवश्यक आहे. टप्प्याटप्प्याने बिझनेस सेटअप करा. टप्पा 1, उद्यम नोंदणी MSME रजिस्ट्रेशन. फॅसिलिटी मोफत आणि झटपट आहे. सर्वात आधी केंद्र सरकारच्या पोर्टलवर जाऊन उद्यम रजिस्ट्रेशन करा. यामुळे तुमची कंपनी अधिकृत MSME म्हणून नोंदवली जाईल आणि सर्व सरकारी योजनांसाठी पात्र ठरेल. दुसरा टप्पा, विनातारण भांडवल CGTMSE स्कीम, ज्यामध्ये तुम्हाला 5 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकतं. बँकेत जाऊन तुमचा मजबूत बिझनेस प्लॅन दाखवा. CGTMSE योजनेअंतर्गत सरकार तुमच्या कर्जाची गॅरंटी घेतं. आणि तिसरा टप्पा,
उत्पादनांवर बोनस PLI स्कीम. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, EV पार्ट किंवा हायटेक कंपोनंट्ससाठी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले तर सरकारच्या PLI प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत तुमच्या एकूण वार्षिक विक्रीवर सरकार तुम्हाला थेट 4 ते 6% कॅश इन्सेंटिव्ह थेट बँक खात्यात जमा करते. तर मित्रांनो, संधी दारावर टकटक करत नाहीये, तिने थेट दार तोडलंय. इतिहास बदललाय, नियम बदललेत आणि सरकारने तिजोरी ही खुली केली आहे. आता ठरवायचं तुम्हाला आहे, आयुष्यभर कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करायची आहे की स्वतःची कंपनी काढून 100 मराठी तरुणांना नोकरीवर ठेवायचं आहे. मला कमेंटमध्ये आत्ताच सांगा, या 3 बिझनेस आयडियाजपैकी तुम्ही कोणत्या क्षेत्राचा बिझनेस प्लॅन आधी बनवणार आहात. जो कमेंट करेल त्याला मी स्वतः बिझनेस सेटअपची ऑफिशियल गव्हर्नमेंट लिंक आणि गाईडलाईन्स पाठवेल. व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावी उद्योगपतीपर्यंत हा आवाज पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.